बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची 108 अँब्युलन्स 1 महिन्यापासून नादुरुस्त असल्यानं रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी 102 वाहनाचा वापर केला जात आहे. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची 108 अँब्युलन्स 1 महिन्यापासून नादुरुस्त असल्यानं सोमवार दिनांक 25 रोजी सारिका विकास गावित, लिंगामे तालुका कळवण या महिलेची प्रसूती बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली असता बाळाचे वजन 1 किलो 400 ग्राम असल्यानं या महिलेसह लहान बाळाला 102 वाहनाने नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. सविस्तर माहितीप्रमाणे कळवण तालुक्यातील लिंगाणे येथील रहिवासी सारिका गावित हिला हिच्या नातेवाईकाने तिच्या पोटात कळा लागत असल्यानं बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं असता बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर कैलास निंबाळकर यांनी हाय रिस्क असलेली डिलिव्हरी सुखरूप करण्यात यश मिळवले, परंतु बाळाचं वजन कमी असल्यानं पुढील उपचारासाठी 102 या वाहनाने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलं आहे. बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची 108 अँब्युलन्स जवळपास 1 महिन्यापासून नादुरुस्त असल्यानं बोरगाव हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असून या रस्त्यावर नेहमी छोटे-मोठे अपघात होत असतात. काही गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी 108 अँब्युलन्स नसल्यानं 102 वाहनाचा वापर करण्यात येत आहे. जन्मत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट बोरगावहून.